नमस्कार Ja, मंडळी. waar नवीन wonen भाषा je ook शिकणं allemaal? म्हणजे ती फक्त व्यवहारापुरती सीमित नसावी. In आपल्याला त्या India. भाषेमध्ये विचार करता Zit je यावा, ook in welke व्यक्त होता stad? यावं, हे पण सर्वांगीण विकासासाठी फार En महत्त्वाचं hoe आहे. ga je dan? Ga je op de मराठी fiets तशी daarheen? ईशानसाठीही आता फॉरेन लँग्वेजच असेल आणि तो आता Vliegtuig. डच भाषेच्या शाळेत शिकतो. त्याच्यामुळे Je डच auto भाषा komt met हीच त्याची खरी vliegtuig? मातृभाषा असेल असं मला वाटतं. म्हणून आम्ही काही Hmm. ॲडिशनल त्याला डच भाषेचे क्लास लावलेत, ज्याच्यामध्ये Ja, ja. इथले स्वयंसेवक येऊन डच En moet je dan स्वयंसेवक येऊन त्यांना शिकवतात. zo? आणि ईशान आता En छान डच बोलायला लागलाय आणि भाषा हा फक्त व्यक्त होण्याचं माध्यम न होता त्यामध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्यात कला, संस्कृती, राजकारण, समाजकारण हे देखील त्याला चांगलं कळायला हवं. म्हणून हा सगळा घाट आम्ही घातलाय. पण बघून आनंद होतो की en त्याला heel छान बोलता donker, hè? येतं आणि तो आता छान गप्पाही मारतो. Ja. ही कॅन ऑल्सो थिंक इन डच Is आणि मराठी आणि इंग्लिश आणि अदर युरोपियन kleurpotlood. लँग्वेजेस ह्या त्याच्यासाठी ॲडिशनल लँग्वेजेस असतील. Botsing. आय एम सो हॅपी. सो वाटलं की तुमच्याबरोबर शेअर Oké, करावं oké, आणि oké. चांगलं उपक्रम आहे हा डच सीनियर सिटीजनचा. काही ती लहान मुलांना घरी Heel येऊन goed. भाषा शिकवतात Nou, en weet je dat voor आणि je naam is? त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करतात. सो व्हेरी एक्साइटिंग अँड नॉवेल Weet je dat? कॉन्सेप्ट. Zullen we jouw naam hier gaan doen? Of je niet? Hm?